नमस्कार. आज वक्तृत्वोत्तेजक सभा आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 12व्या दिवशी मी डॉक्टर अंबर बेहेरे प्रथम तुम्हा सर्व गुणीजनांचे स्वागत करतो. ज्ञानसाधनेची, व्यक्तिमत्व घडण्याची आणि समाज उद्बोधनाची ही 151 वर्षे अखंडितपणे चालणारी समृद्ध परंपरा वसंत व्याख्यानमालेच्या रूपात वक्तृत्वोत्तेजक सभा यशस्वीपणे चालवत आहे. त्याच परंपरेची आणि ज्ञानाची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी आज माननीय डॉक्टर वर्षा तोडमल या आपल्याला व्याख्याता म्हणून लाभलेल्या आहेत. माननीय डॉक्टर वर्षा तोडमल यांच्या परिचयाकडे वळण्यापूर्वी या वसंत व्याख्यानमालेसाठी पूना गाडगीळ ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, बढेकर ग्रुप आणि चितळे बंधू यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर व्याख्यात्या म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर वर्षा तोडमल. त्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून गेली 20 वर्षे शिक्षण, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात अत्यंत समर्पितपणे कार्य करत आहेत. स्त्री साहित्य, संत साहित्य आणि बालसाहित्य हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय असून या तीनही क्षेत्रामध्ये त्यांनी सातत्यपणे अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. लेखन, संपादन आणि अनुवाद या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. हिमानीय काव्यसंग्रहापासून ते शिक्षण शोध, साहित्य, समीक्षा आणि संशोधन आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय, विवेचन व विश्लेषण यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांपर्यंत त्यांची साहित्य निर्मिती अतिशय समृद्ध आहे. अनेक शैक्षणिक स्मरणिका आणि ग्रंथांचे त्यांनी संपादन केले असून शैक्षणिक विचार आणि संशोधन समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. संशोधन क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच भक्कम आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या UGC अनुदानित संशोधन प्रकल्पाची त्यांनी यशस्वी पूर्तता केली आहे. सध्या लोकमान्य टिळकांवरील संशोधन प्रकल्पावर त्यांचे कार्य सुरू आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून 30 पेक्षा अधिक संशोधन निबंधांचे सादरीकरणही त्यांनी केले आहे. विविध व्याख्यानमाला, साहित्य संमेलने, परिसंवाद आणि कार्यशाळांमधून त्यांनी महाराष्ट्रभर शेकडो व्याख्याने दिली आहेत. आकाशवाणीवरील कार्यक्रम, दिवाळी अंक, मासिके आणि वृत्तपत्रांमधील सातत्यपूर्ण लेखनातून त्यांनी समाजाशी विचारांचा संवाद कायम ठेवला आहे. युवक, पालक, शिक्षक आणि समाजातील विविध घटकांपर्यंत सकारात्मक विचार पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या साहित्य आणि शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना विंदा करंदीकर काव्यलेखन पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील संशोधन पुरस्कार, समरसता साहित्य संमेलन काव्य पुरस्कार तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे. विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या त्या सदस्य असून PhD व MPhil मार्गदर्शक म्हणून अनेक संशोधक घडवण्याचे कार्य त्या करत आहेत. साहित्य, शिक्षण आणि समाजप्रबोधन या तीनही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अभ्यासू, संवेदनशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर वर्षा तोडमल यांचे आपण सर्वांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करूया. आदरणीय विद्वज्जन आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते हो, सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते. वसंत व्याख्यानमालेची ही 150 वर्षांची अखंड परंपरा आहे आणि भाषाभिमानी महादेव गोविंद रानडे या विषयावर मी तुमच्याशी बोलते आहे. रानडे यांच्या 125व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचं स्मरण करणं ही केवळ औपचारिक कृतज्ञता नाही, तर आजच्या काळातील बौद्धिक आणि नैतिक गरज आहे. काही व्यक्ती इतिहासात केवळ काळाच्या एका टप्प्यावरती उभ्या नसतात, त्या काळाच्या आरशात उभ्या राहून पुढच्या पिढ्यांकडे पाहत असतात. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं व्यक्तिमत्व असंच आहे. त्यांच्या 125व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या जीवन कार्याकडे पाहताना आपण केवळ भूतकाळाचे स्मरण करत नाही, तर वर्तमानाच्या अस्वस्थ प्रश्नांवरती शांतपणे चिंतन करण्याची संधी मिळवत असतो. एखाद्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना आपण त्याच्या काळाला पाहत असतो आणि काळ ही केवळ पार्श्वभूमी नसते,
तो विचारांना आकार देणारा एक अदृश्य असा शिल्पकार असतो. रानडे यांच्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मला वारंवार असं जाणवतं की ते केवळ एका शतकातील न्यायमूर्ती किंवा समाजसुधारक नव्हते. ते संक्रमणाच्या दाराशी उभे राहून भारतीय समाजाला नवी बौद्धिक दिशा देणारे चिंतक होते. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करताना लक्षात येतं की ती व्यक्ती फक्त इतिहासाची नोंद नाहीये, ती विचारांचा प्रवाह आहे. महादेव गोविंद रानडे हे असं व्यक्तिमत्व होते. त्यांच्या लेखनात, भाषेतील सूक्ष्मतेत आणि सामाजिक सुधारणेच्या प्रयत्नात एक शाश्वत तेज आहे. मुळात आजचा काळ विचारांच्या गोंगाटाचा आहे. मतभेद झटपट संघर्षात बदलत आहेत, सुधारणा तात्काळ क्रांतीच्या भाषेत मांडल्या जात आहेत आणि विवेक हा शब्द जणू दुर्बलतेचा पर्याय ठरतोय. अशा वेळी रानडे यांचं संपूर्ण जीवन आपल्याला सांगतं की परिवर्तनाचा खरा मार्ग हा संयम, संवाद आणि अंतर्मुख अशा विवेकातून जातो. त्यांनी समाज सुधारणा ही केवळ बाह्यकृती मानली नाही, ती अंतःकरणातील जागृतीशी जोडली. न्यायदान असो किंवा समाजविचार, रानडे यांनी नेहमी साक्षीभाव जपलाय आणि त्यांच्या विचारांमध्ये अध्यात्म होतं. पण ते पलायनवादी नव्हते, ते जीवनात उतरलेले, कर्तव्याशी बांधलेलं अध्यात्म होतं. धर्म म्हणजे कर्मकांड नाही तर सामाजिक उत्तरदायित्व, हा त्यांचा ठाम विश्वास होता. आज सार्वजनिक जीवनात धर्माचा वापर घोषणांसाठी होतोय, तर रानडे यांच्यासाठी धर्म म्हणजे सामाजिक कर्तव्य होतं. त्यांनी अध्यात्माला कर्मापासून वेगळं कधीच केलं नाही. त्यांचं अध्यात्म समाजाकडे करुणेनं पाहायला शिकवणारं होतं. आज जेव्हा विकास आणि मूल्य, स्वातंत्र्य आणि जबाबदारी, परंपरा आणि आधुनिकता यांच्यामध्ये संघर्ष दिसतो, तेव्हा रानडे यांचे विचार मार्गदर्शक दीपस्तंभासारखे भासतात. त्यांनी कोणतीच टोकाची भूमिका कधीच घेतली नाही. त्यांनी मध्य मार्ग निवडला, जो दुर्बलतेचा नव्हता तर तो प्रगल्भतेचा मार्ग आहे. न्यायमूर्ती रानडे हे केवळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नव्हते, तर ते विवेकशील समाजसुधारक, अर्थचिंतक, इतिहासकार आणि राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार होते. न्यायदान करताना त्यांनी कायद्याला मानवी करुणेची जोड दिली. समाज सुधारणेकडे पाहताना त्यांनी परंपरेशी संवाद साधत परिवर्तनाचा मार्ग दाखवला. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सामाजिक समता यासारख्या प्रश्नांवर त्यांनी भावनिक उद्रेक नव्हता तर विवेकी भूमिका घेतली. आणि त्यांच्या विचारांची खरी ताकद ही त्या संतुलनात होती असं वाटतं. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव स्वीकारताना भारतीय मूल्यांची मुळे त्यांनी कधीच सैल होऊ दिली नाहीत. अर्थविचार करताना त्यांनी स्वदेशी उद्योग आणि सामान्य जनतेच्या जीवनाशी अर्थकारण जोडलं आणि त्यामुळे त्यांचे विचार आजही कालातीत वाटतात. न्यायमूर्ती रानडे आज का बरं आठवतात? कारण आजचा काळ घोषणांचा आहे, घाईचा आहे, प्रचंड घाईचा, टोकाचा, अनेकदा आत्मपरीक्षणाविना व्यक्त होणाऱ्या मतांचा आहे. समाज परिवर्तन म्हणजे आक्रमक भूमिका, सुधारणा म्हणजे त्वरित क्रांती आणि मतभेद म्हणजे संघर्ष असा एक धोकादायक समज रूढ होत असताना न्यायमूर्तींचं स्मरण हे अस्वस्थ करणारे ठरते. कारण त्यांनी ज्या विवेकाचा आग्रह धरला तो आजच्या सार्वजनिक चर्चेत जवळजवळ अनुपस्थित आहे. आजचा काळ वेगवान आहे, पण दिशाहीनही आहे. अशा वेळी रानडे यांचं जीवनकार्य आपल्याला थांबून विचार करायला शिकवतं की परिवर्तन हे संघर्षानं नाही तर संवादानं, क्रांती ही विध्वंसाने नाही तर विवेकाने घडते आणि हा संदेश त्यांच्या आयुष्याचा गाभा आहे. रानडे हे परिवर्तनाचे विरोधक नव्हते, उलट ते त्याचे शिल्पकार होते. मात्र त्यांना बदलाची दिशा महत्त्वाची वाटत होती, वेग नव्हता. समाज सुधारणा ही आवेगातून नाही तर सामाजिक वास्तवाचं भान ठेवून व्हावी असा त्यांचा ठाम आग्रह होता. आज जिथे आपण बरोबरच हा अहंकार चर्चेला बंद करतो, तिथे रानडे यांचा विवेक ऐकण्याची तयारी शिकवतो. रानडे यांनी मध्यमार्ग स्वीकारला म्हणून ते संभ्रमित नव्हते, ते प्रगल्भ होते. टोकाच्या भूमिकांपेक्षा संतुलन साधणं हे अधिक कठीण असतं आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे.
आजच्या काळात हा मध्यमार्ग दुर्बलतेचा नाही तर धैर्याचा मानला पाहिजे. मग 125 वर्षांनंतर रानडे आठवतात. याचं कारण हेच, कारण आज समाजाला घोषणा कमी आणि विवेक जास्त हवा आहे. परिवर्तन हवंय, पण ते माणुसकी हरवून नाही. कारण विवेक हरवला तर दिशासुद्धा हरवत असते. त्यामुळे रानडे यांचं पुण्यस्मरण म्हणजे एका व्यक्तीच्या कार्याला वंदन करणं नाही. ते म्हणजे आजच्या अस्वस्थ काळात विवेक, करुणा यांची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचा एक संकल्प आहे. विवेकशील भारताच्या स्वप्नाला पुन्हा एकदा उजाळा देणं आहे. आजच्या काळात भाषेचा प्रश्न किती नव्याने उभा आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण कोणत्या भाषेत विचार करतो, कोणत्या भाषेत स्वप्न पाहतो, कोणत्या भाषेत स्वतःला व्यक्त करतो, हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. अशा वेळी रानडे यांची संतुलित भूमिका आपल्याला सांगत असते की अभिमान असावा, पण तो अडसर ठरू नये. आधुनिकता स्वीकारावी, पण आत्मस्मृती गमावून नव्हे. त्यांच्या काळात भाषा हा केवळ व्यवहाराचा विषय नव्हता. ती अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि भविष्यदृष्टीचा प्रश्न होता. इंग्रजी शिक्षणाच्या नव्या लाटेत अनेकांना आधुनिकतेचे आकर्षण दिसत होते. काहींना परंपरेची ओढ दिसत होती. आणि या दोन टोकांच्या दरम्यान रानडे उभे राहिले. कसे? निरपेक्ष, संयमी पण ठाम. मातृभाषेवरील त्यांचा विश्वास भावनिक घोषणांमधून नव्हता, समाज जागृतीच्या भानातून होता. त्यांनी भाषेला केवळ शब्दांचं माध्यम मानलं नाही, ती संस्कृतीची, स्मृती, विचारांची भूमी आणि राष्ट्र भावनेचं एक अंकुरस्थान आहे असं त्यांनी मानलं. आणि म्हणून त्यांच्या विचारांकडे पाहताना मला भाषाभिमानी ही संज्ञा अधिक व्यापक अर्थाने जाणवते. तो अभिमानच मुळात आग्रहाचा नाही आहे, तो जबाबदारीचा आहे. इंग्रजी शिक्षणाचं स्वागत करून त्यांनी आधुनिक ज्ञानाची महत्त्वता ओळखली, तर मातृभाषेच्या संवर्धनाला त्यांनी उंच स्थान दिलं. हे संतुलन त्यांच्या ग्रंथांमधूनही दिसतं. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, राईज ऑफ द मराठा पॉवर, असे अनेक ग्रंथ. भाषेचा प्रश्नच मुळात त्यांच्या दृष्टीने फक्त संवादाचा नाही आहे, तो संस्कृतीचा, राष्ट्रीय स्वाभिमानाचा आणि बौद्धिक स्वतंत्रतेचा प्रश्न आहे. रानडे यांच्या समकालीनांचाही विचार आपल्याला करायला हवा. त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणखीन एक बाजू उलगडते. लोकमान्य टिळक यांचा जाज्वल्य राष्ट्रवाद, गोपाळ गणेश आगरकर यांची निर्भीड चिकित्सक वृत्ती आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्यात दिसणारी उदार मतवादी परंपरा, या सर्व प्रवाहांच्या मध्यभागी रानडे एक संयत सेतू बनून उभे राहतात. मतभेदांच्या छायेतही विचारांची परंपरा कशी समृद्ध होत जाते हे अभ्यासण्यासारखं आहे. त्यामुळे रानडे यांना एकांगी गौरवाने झाकण्याचा प्रयत्न करणं किंवा व्यक्तिमत्वाला पूजास्थानी ठेवण्याऐवजी त्यांच्या विचारांना प्रश्न विचारणं, त्याची पडताळणी करणं आणि वर्तमानाशी त्यांचा संवाद घडवणं हे आजच्या वक्त्यांचं, अभ्यासकाचं, संशोधनाचं खरं कर्तव्य आहे असं मला वाटतं. भाषाविषयक विचारांचा मागोवा घेताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खरं महत्त्व त्यांच्या संपूर्णतेत दिसतं. तेज आणि सावल्या दोन्हीमध्ये सुद्धा आजच्या जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात भाषेचा प्रश्न नव्यानं समोर उभा राहिलाय. इंग्रजीचं वर्चस्व आहेच आहे, प्रादेशिक भाषांचं अस्तित्व, शिक्षणाचं माध्यम, सांस्कृतिक अस्मिता, हे सारे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात. अशा वेळी रानडे यांची विवेकनिष्ठ भूमिका आपल्याला संतुलन शिकवते. आधुनिकता स्वीकारावी, पण मुळाशी नातं तुटू नये, ही शिकवण आजही तितकीच अर्थपूर्ण आहे की नाही. एका जणांनी मला सहज काल असं म्हटलं की मॅडम, हा कालसुसंगत विषय नाही आहे तुमचा, पण माझ्या मनात एकच भावना आहे, त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची, विचारांच्या परंपरेबद्दल, इतिहासाच्या शिकवणीबद्दल आणि भाषेच्या अनंत सामर्थ्याबद्दल. सर्व ज्ञात अज्ञान विद्वानांचं आपण ऋण मानायलाच हवं. आणि सर्वात मोठं ऋण आहे ते रानड्यांच्या विचारांचं, परंपरेचं. त्यामुळे मला ऐकताना एखादा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला, एखादी नव्या जाणीवेची ठिणगी तुमच्या मनात पेटली, किंवा भाषेविषयी अधिक संवेदनशीलता जागी झाली, इतिहासाविषयी अधिक सजगता आणि विचारांविषयी अधिक प्रामाणिकता जागी झाली, तर मला वाटतं की आजच्या माझ्या बोलण्याच्या प्रवासाला त्याच्यामुळे अर्थ प्राप्त होईल.
19व्या शतकाचा सामाजिक सांस्कृतिक पट अगोदर आपण समजून घेऊयात. 19वे शतक हेच भारतीय इतिहासातील केवळ कालमापन नाहीये, ते एक मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक उलथापालथीचं प्रतीक आहे. मध्ययुगीन परंपरांचा वारसा आणि पाश्चात्य आधुनिकतेचा आविष्कार या दोन प्रवाहांच्या संगमातून नवभारताचा अंकुर फुटत होता आणि या पार्श्वभूमीवर पुढे महादेव गोविंद रानडे यांच्यासारखे विचारवंत उदयाला आलेले दिसतात. त्यांच्या विचारांची बीजे या काळाच्या मातीतच रोवली गेली आहेत. 19व्या शतकाच्या संधिप्रकाशात भारत एका मोठ्या वळणावर उभा होता. इंग्रजी शिक्षणाची नवी दारे उघडत होती. त्याच वेळी आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची, आपल्या अस्मितेची सावली सुद्धा लांबत होती. अशा वेळी रानडे यांनी घेतलेली भूमिका ही टोकाची नव्हती. परकीय सत्ता आणि बदलतं वास्तव असं दोन्ही त्यांच्या समोर होतं. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि ब्रिटिश सत्ता संपूर्ण महाराष्ट्रावर स्थिरावली. या राजकीय परिवर्तनाचं समाज जीवनाच्या सर्व स्तरांवर परिणाम घडवले. न्यायव्यवस्था, महसूल पद्धती, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांमध्ये नवे प्रयोग सुरू झाले. रेल्वे, टपाल, तार यासारख्या साधनांनी अवकाश आणि काळाचं अंतर कमी केलं. परंतु या आधुनिकतेसोबत सांस्कृतिक अस्वस्थताही वाढली. पारंपरिक समाजरचना एका नव्या मूल्यव्यवस्थेची टक्कर देऊ लागली. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या इंग्रजी शिक्षणामुळे एक नवा मध्यम वर्ग घडू लागला, हे आपल्याला विसरता येणार नाही. हा वर्ग आधुनिक ज्ञानशाखांशी परिचित होता, परंतु त्याच वेळी तो आपल्या परंपरेविषयी प्रश्न उपस्थित करीत होता. थॉमस मॅकले याच्या शिक्षण धोरणामुळे इंग्रजी माध्यमाला प्राधान्य मिळालं, हे आपण सगळेजण जाणतो. त्यातून भारतीय समाजात एक प्रकारची भाषिक दुभंगलेपणाची स्थिती निर्माण झाली. एकीकडे इंग्रजी शिक्षणाने प्रगल्भ होत जाणारा वर्ग आणि दुसरीकडे पारंपरिक शिक्षण पद्धतीत अडकलेला बहुजन समाज. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संवाद कधी संघर्षात्मक, कधी समन्वयी स्वरूपात पुढे जाऊ लागला. धार्मिक सुधारणांसाठी ब्राह्मो समाज आणि पुढे महाराष्ट्रात प्रार्थना समाज यासारख्या संस्थांची स्थापना झाली आणि या संस्था केवळ धार्मिक नव्हत्या, त्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेच्या प्रयोगशाळा सुद्धा होत्या. 19व्या शतकातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे सांस्कृतिक आत्मभानाची जागृती. मुद्रण यंत्रांच्या प्रसारामुळे वृत्तपत्र, मासिक आणि ग्रंथनिर्मितीचा वेग वाढला. सार्वजनिक वाचन संस्था आणि चर्चासत्र यामुळे विचारांची देवाणघेवाण व्यापक झाली. मराठी पत्रकारितेचा प्रारंभ हा या प्रक्रियेतला एक अत्यंत निर्णायक असा टप्पा होता. लोकमानस घडवण्याची ताकद शब्दात आहे याची जाणीव समाजाला होऊ लागली होती. भाषा केवळ संवादाचं साधन न राहता विचार प्रसाराचं माध्यम बनली. नव्या सार्वजनिक क्षेत्रांची निर्मिती सुद्धा 19व्या शतकातच झालेली आहे. सार्वजनिक क्षेत्रांची संकल्पना आकार घेत होती. सभा, परिषद, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संघटनांमुळे विचारविनिमयाचं नवे मंच निर्माण झाले आणि या मंचांवरून समाजातील प्रश्न मांडले जाऊ लागले. महाराष्ट्रामध्ये पेशवाईनंतर निर्माण झालेली जी पोकळी होती ती भरून काढण्यासाठी सामाजिक आणि बौद्धिक क्षेत्रात नव्या नेतृत्वाची गरज होती. शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमुळं तरुण पिढी आधुनिक विचारांशी परिचित झाली. या पिढीतूनच पुढे रानडे, गोखले, आगरकर, टिळक यांच्यासारखे नेते उदयाला आले. या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर 19वे शतक हे भारतीय समाजाच्या आत्मशोधाचे शतक ठरले. परंपरेच्या सावलीत उभा असलेला समाज आधुनिकतेच्या प्रकाशाकडे पावले टाकत होता. संघर्ष, संभ्रम, आशा या तिन्ही भावनांनी तो काळ व्यापलेला होता. 19व्या शतकाचा सामाजिक सांस्कृतिक पट म्हणजे परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला समाज. आणि या काळानं भारतीयांना स्वतःकडे नव्यानं पाहण्याची दृष्टी दिली. सामाजिक सुधारणा, धार्मिक पुनर्विचार, शिक्षणाचा प्रसार आणि भाषिक जागृती या सर्व प्रक्रियांमधून राष्ट्र निर्मितीची बीजे रोवली गेली.
याच पटावर पुढे महादेव गोविंद रानडे यांचं व्यक्तिमत्व जे उभं राहतं आणि त्यांनी या काळातील संघर्षांना समजून घेत विधायक दिशा दिली. म्हणून 19व्या शतकाचा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ जाणून घेतल्याशिवाय रानडे यांचं विचारविश्व समजणं अशक्य आहे. हा काळ त्यांच्या विचारांचा केवळ पार्श्वभूमी नाही, तर तोच त्यांच्या चिंतनाचा प्राण आहे आणि म्हणून आपण तो आढावा घेतला. ब्रिटिशकालीन महाराष्ट्राचा विचार करताना शिक्षण, भाषा, समाजमन हे 3 घटक परस्परांशी घट्ट जोडलेले दिसतात. पुढे मॅकॉलेच्या 1835च्या शिक्षण धोरणामुळे इंग्रजी शिक्षणाला अधिकृत पाठबळ मिळालं. इंग्रजी ही केवळ भाषा राहिली नाही, ती काय झाली, सत्तेची, ज्ञानाची, आधुनिकतेची खूण बनली. आणि याच काळात मुंबईत युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची स्थापना 1857 मध्ये झाली आणि उच्च शिक्षणाचा एक नवा अध्याय सुरू झाला. या शिक्षण प्रणालीतून तयार झालेला मध्यम वर्ग पुढे सामाजिक आणि राजकीय चळवळींचा वाहक ठरला. भाषेच्या पातळीवर पाहिलं तर मराठीनं नव्या स्वरूपात पुनर्जन्म घेतला. मिशनऱ्यांनी आणि स्थानिक विद्वानांनी व्याकरण, शब्दकोश, पाठ्यपुस्तके याकडे लक्ष वेधायला सुरुवात केली. मुद्रण यंत्राच्या आगमनामुळे वर्तमानपत्र आणि नियतकालिकांची परंपरा सुरू झाली. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून सार्वजनिक चर्चेची नवी दारं उघडली. मराठी भाषा केवळ भक्तिपर परंपरेत न राहता आधुनिक विचारांची वाहिनी बनली. रानडे हे अचानक प्रकट झालेले विचारवंत नव्हते. ते काळाच्या आणि संस्कारांच्या संयुगातून आकारलेलं एक सुसंस्कृत, विवेकी व्यक्तिमत्व होतं. 1842 साली जन्मलेले रानडे परंपरेने धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढले. घरातील शास्त्राध्ययनाची परंपरा, कीर्तन प्रवचनांची सवय आणि समाजातील बदलत्या प्रवाहांविषयीची जिज्ञासा या तिन्ही गोष्टी त्यांच्या मनावर लहानपणीच ठसल्या. परंपरेचा आदर आणि विवेकाची जागरूकता यांचा संगम त्यांच्या स्वभावात बाल्यावस्थेतच दिसू लागला. पुढे इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना आधुनिक इतिहास, अर्थशास्त्र आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय झाला. मुंबईतील युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधील शिक्षणाने त्यांच्या विचारांना एक नवं परिमाण दिलं. आता भाषाभिमानी ही संज्ञा त्यांच्या नावाशी जोडताना माझ्या मनात एक प्रश्न होता की अभिमान म्हणजे काय हो? केवळ भावनिक आग्रह म्हणायचा की जबाबदारीची जाणीव? भाषाभिमानी ही संज्ञा त्यांच्या नावापुढे लावताना मी दीर्घकाळ विचार केला. भाषेवर प्रेम करणं हे सोपं असतं, परंतु भाषेचं ऐतिहासिक स्थान, तिची सामाजिक जबाबदारी आणि तिच्या विकासासाठी आवश्यक असलेली विवेकनिष्ठ भूमिका स्वीकारणं हे मात्र कठीण असतं. आणि रानड्यांनी हे कठीण कार्य स्वीकारलं. त्यांनी मातृभाषेचा पुरस्कार केला, पण आंधळ्या अभिमानाचा नाही. त्यांनी इंग्रजी शिक्षणाचं स्वागत केलं का? जरूर केलं, पण आत्मविस्मृतीच्या किमतीवरती नाही. भाषिक प्रेम, न्यायबुद्धी आणि राष्ट्रचिंतन या तीनही प्रवाहांचा संगम म्हणजे रानडे. त्यांच्या व्यक्तिमत्वात परंपरेचा आदर, विवेकाची शुद्धता आणि राष्ट्रभक्तीची शांत आणि दृढ जाणीव एकत्रित येते. आणि म्हणून ते केवळ न्यायमूर्ती नव्हते, ते महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बौद्धिक पुनर्जागरणाचं एक संतुलित शिल्पकार होते. रानडे यांच्या लेखनाचा मोठा भाग इंग्रजी भाषेत आढळतो. त्यामागील कारणं केवळ वैयक्तिक अभिरुचीची नाहीत, त्यांचं सगळं लेखनच इंग्रजीत आहे. ती ऐतिहासिक आणि संस्थात्मक कारणं होती. ब्रिटिशकालीन शिक्षण प्रणालीत उच्च शिक्षण आणि बौद्धिक संवाद यांचं माध्यम इंग्रजी होतं. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या रानडे यांना पाश्चात्य इतिहास लेखन, अर्थशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान यांचा परिचय इंग्रजीतून झाला. त्यांच्या एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स अँड राईज ऑफ मराठा पॉवर यासारख्या ग्रंथातून त्यांनी भारतीय समाज अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आपण सर्वांनी वाचलेलंच असेल. पण इंग्रजी लेखनाचा उद्देश त्यांचा 2 पातळ्यांवरती आढळतो. एक म्हणजे ब्रिटिश सत्ताधाऱ्यांपुढे त्यांना भारतीय प्रश्नांचं तर्काधिष्ठित सादरीकरण करायचं होतं, आणि दुसरं भारतीय सुशिक्षित वर्गाला आधुनिक चिंतनाशी जोडायचं होतं.
म्हणजे इंग्रजी ही त्यांच्यासाठी सत्तेशी संवाद साधण्याचं आणि आधुनिक बौद्धिक परंपरेत प्रवेश मिळवण्याचं साधन होतं. आत्मविस्मरणाचं माध्यम नव्हतं. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात भाषा प्रश्न नव्या स्वरूपात उभा राहतोय. इंग्रजीचं वर्चस्व, तंत्रज्ञानातील भाषिक बदल आणि शिक्षणातील माध्यम प्रश्न, आणि या सर्व संदर्भात रानड्यांची भूमिका त्या काळात 19व्या शतकातली असली तरी आजही मार्गदर्शक ठरते. प्राप्तीसाठी भाषांचा स्वीकार, सांस्कृतिक आणि सामाजिक संवादासाठी मातृभाषेचा आग्रह आणि राष्ट्रनिर्मितीत भाषेचा नैतिक मूल्याधिष्ठित वापर. भाषाभिमानाची पुनर्रचना. रानडे यांचा भाषाभिमान हा घोषणात्मक किंवा आक्रमक स्वरूपाचा दिसत नाही. त्यांनी मराठीसाठी स्वतंत्र चळवळ उभी केली नाही किंवा घोषणाबाजी पण केली नाही, परंतु त्यांनी भाषेला सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत एक अपरिहार्य घटक मानलं. त्यांच्या विचारात भाषा ही सांस्कृतिक सातत्याची वाहिनी, नैतिक मूल्यांच्या संवादाची माध्यम भाषा आणि राष्ट्रनिर्मितीच्या पायाभूत प्रक्रियेचा घटक आहे. आणि म्हणून त्यांच्या भाषाभिमानाचं स्वरूप आपण भावनिक स्वाभिमान नसून संस्कृतीजन्य आत्मभान असं आपल्याला म्हणता येईल. इंग्रजी लेखन आणि मराठी आस्था ही होतीच विरोधाभास की समन्वय. तर इंग्रजी त्यांच्या दृष्टीने सत्ता किंवा श्रेष्ठत्वाचं प्रतीक नव्हतं, ती साधन भाषा होती. मराठी मात्र त्यांच्या सांस्कृतिक ओळखीची भाषा होती. ते ब्रिटिशकालीन न्याय व्यवस्थेतील अधिकारी होते. सार्वजनिक जीवनात संतुलन राखणं त्यांच्यासाठी आवश्यक होतं. त्यांच्या विवेकनिष्ठतेमुळे ते उग्र भाषिक राजकारणापासून दूर राहिले हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणूनच त्यांच्या भाषाभिमानाचं मूल्यांकन करताना आपण घोषणात्मक निकष वापरायचे नाहीयेत, तर बौद्धिक आणि सांस्कृतिक निकष वापरायचे. साहित्य संमेलन आणि भाषा संस्था हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठांनी मराठी भाषेचा वैचारिक आणि सांस्कृतिक विकास घडवला. भाषेला समाज परिवर्तनाचं एक माध्यम मानण्याची दृष्टी या संस्थात्मक कार्यातून पुढे दृढ झाली. रानडे यांचं भाषाविषयक विचार हे 3 स्तरावर इथे महत्त्वाचे ठरतात. एक लोकशाही स्तर, जिथे भाषा ज्ञानाचं लोकशाहीकरण करणारं साधन आहे. दुसरा सांस्कृतिक स्तर, जिथे भाषा ही अस्मितेचा पाया आहे. तिसरा राष्ट्रीय स्तर, जिथे भाषा राष्ट्रनिर्मितीची पायरी आहे. त्यांच्या विचारांमुळे मराठी गद्याची आधुनिक परंपरा बळकट झालेली आहे. शिक्षणाचा प्रसार मातृभाषेतून व्हायला लागलेला आहे. भाषिक अस्मितेची जाणीव दृढ व्हायला झालेली आहे. आणि पुढील भाषिक चळवळींना वैचारिक अधिष्ठान मिळाले, ते सुद्धा रानड्यांमुळे. आता मराठी साहित्याच्या विकासासंबंधी त्यांनी टिपण लिहिलेलं आहे 1898 मध्ये. त्याच्या प्रास्ताविकात फार महत्त्वाचं म्हटलंय की ग्रेट ब्रिटन व आयर्लंड इथल्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या संचालकांनी व उपाध्यक्षांनी 1863 साली तत्कालीन भारत मंत्र्यांना एक पत्र पाठवलं. अलीकडच्या वर्षांमध्ये हिंदूंनी त्यांच्या प्राचीन संस्कृत वाङ्मयातील अगणित संहितांचं संपादन करून इंग्रजी आणि संस्कृत ग्रंथांचं त्यांच्या देशी बोलींमध्ये भाषांतर करून आणि राजकीय, वैज्ञानिक व धार्मिक स्वरूपांच्या विषयांवर मूळ रचना निर्माण करून बरीच साहित्यिक कृतिशीलता दाखवली. याकडे भारत मंत्र्यांचं लक्ष वेधणे हा या पत्रामागचा उद्देश होता बरं. आणि या पुस्तकांची संख्या अगणित आहे. त्यातील अनेक पुस्तके महत्त्वाची असूनही त्यातला थोडाच भाग युरोपीय अभ्यासकांना उपलब्ध होतो, असे पत्रलेखकांनी नमूद केलं. आणि भारतीय प्रशासनाचे लक्ष या विषयाकडे वेधणं आवश्यक आहे. तसंच गेल्या काही वर्षांमधील अशा पुस्तकांच्या सूची प्रकाशित केल्या जाव्यात आणि भारतीय छापखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या सर्व देशी पुस्तकांच्या व पुस्तिकांच्या शीर्षकांची पूरक तिमाही प्रकाशने काढली जावेत, यासाठी आदेश दिले जावेत, अशी सूचनाही पत्रात केलेली होती. त्यानंतर भारत मंत्र्यांनी भारत सरकारला एक खलिता पाठवलाय आणि 1864 सालापर्यंत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची सूची प्रकाशित करण्याची इच्छा सरकारनं स्थानिक प्रशासनांकडे व्यक्त केली. आणि याच सूचीला
नवीन प्रकाशनांची तिमाही जोडे दिली जावी असं सांगितलं गेलं. या दरम्यान अलेक्झांडर ग्रँट सार्वजनिक शिक्षण विभागाचे संचालक झाले आणि संस्कृत, मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, हिंदुस्थानी, फारसी या भाषांमध्ये 1864 सालच्या अखेरपर्यंत प्रकाशित झालेल्या छापील पुस्तकांची पहिली सूची त्यांच्या आदेशानुसार तयार करण्यात आली. हे महत्त्वाचं काम रानड्यांनी केलेलं आहे. हे टिपण वाचण्यासारखं आहे मुळातून. त्याच्यातला हा थोडा भाग. रानडे मुख्यतः देशी भाषांविषयी त्यांना प्रचंड प्रेम वाटत असे. इंग्रजीला अथवा इतर कोणत्या भाषांना पर्यायी म्हणून नाही, तर आंतरिक महत्त्वामुळे या भाषांचा अभ्यास व्हावा अशी त्यांची इच्छा होती. या बाबतीत शिक्षण खातं आणि विद्यापीठ सुरू करताना सरकारचं उद्दिष्ट कोणतं होतं याची स्पष्ट नोंद 1854 सालच्या सूचनापत्रात केलेलीच आहे. असं रानडेंनी नमूद केलंय की युरोपीय ज्ञानाचा प्रसार हे उद्दिष्ट होतं आणि आपल्या विद्यापीठातील इंग्रजी आणि देशी भाषेच्या विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक जोपासना करून सदर उद्दिष्ट साध्य करायचं होतं. देशी भाषांमध्ये प्राध्यापक पद स्थापन करून या भाषांची जोपासना करायची होती. देशी भाषांचा लढा अनेक वेळा लढला गेला, आजही थांबलेला नाही. एकीकडे देशी भाषांचं महाकाय समर्थक आहेत आणि दुसरीकडे इंग्रजीचे दुबळे भासणारे समर्थकही आहेत. गेल्या शतकात अखेरच्या 25 वर्षांमधील ही वादग्रस्त समस्या मध्यम मार्गाने सोडवली जावी अशी इच्छाच तेवढी व्यक्त करता येते. या बाबतीत रानडे यांनी सर्वोत्तम उपाय सुचवलाय. इंग्रजीच्या आणि इतर महत्त्वाच्या युरोपीय भाषांच्या माध्यमातून ज्ञानाचा सर्वतोपरी प्रसार होत राहू दे, पण त्याच्यासोबत देशी भाषांचं आंतरिक महत्त्व जाणून त्यांची जोपासना करण्यासाठी प्राध्यापकांची नेमणूक केली जावी. या विषयाचं महत्त्व ठामपणे आणि विस्तृतपणे लक्षात घेणारे भारतीय विद्यापीठ अध्ययनाचं कार्य खऱ्या अर्थानं पूर्णत्वास नेणारं ठरेल, हा मुद्दा रानडेंनी मांडला. पेशवाई लयाला जाऊन अव्वल इंग्रजीचा अंमल प्रस्थापित झाल्यानंतर 19व्या शतकाच्या मध्यापासून या भूमीत जे नवचिंतन साकारलं त्याला युरोपीय अर्थाने प्रबोधन म्हणता येईल किंवा नाही याबद्दल मतवैचित्र्य संभवतं. परंतु ब्रिटिश राजवटीशी संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर विचारमंथनानं जे युग एतद्देशीय नवशिक्षितांमध्ये अवतरलं त्या युगाचे महानायकत्व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे जातं, हे मात्र निर्विवाद आहे. 1894 पासून पुढील 5 वर्ष त्यांनी शोधनिबंध लिहिले. राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक 1900 मध्ये प्रकाशित झालं. 1898 मध्ये एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचवेळी रिलिजियस अँड सोशल रिफॉर्म आणि मिसेलिनियस रायटिंग्स या 2 पुस्तकांचं संपादन सुरू झालं, पण ते ग्रंथ बरेच उशिरा म्हणजे अनुक्रमे 1902 व 1915 मध्ये प्रकाशित झाले. रानडे यांनी त्यांच्या काळाच्या संदर्भात पाहणं आवश्यक आहे की ते क्रांतिकारक नव्हते, ते प्रबोधनकारक होते. त्यांनी भारतीय समाजाला विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची सवय लावली. त्यांच्या कार्यात तडफ कमी भासू शकेल, परंतु बौद्धिक प्रामाणिकता, नैतिक सात्विकता आणि संस्थात्मक दृष्टिकोन ही त्यांची मोठी देणगी आहे. आता भाषाभिमानी ही संज्ञा कितपत न्याय? महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात भाषाभिमानी ही संज्ञा वापरावी का? कारण भाषाभिमान या शब्दाला भावनिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध अर्थछटा आहेत. रानडे हे आक्रमक भाषाभिमानी नव्हते. त्यांनी कोणत्याही एका भाषेच्या श्रेष्ठत्वाचा पुरस्कारच केला नाही आणि तसंच त्यांनी इंग्रजी विरोधी ही भूमिका घेतलेली नाही. उलट इंग्रजी शिक्षणामुळे आधुनिक ज्ञानाची दारे उघडली ही जाणीव त्यांनी स्पष्टपणे मान्य केलेली आहे. त्यामुळे पारंपरिक अर्थानं म्हणजे परकीय भाषेला विरोध करणारा किंवा मातृभाषेसाठी संघर्ष उभा करणारा भाषाभिमान त्यांच्यामध्ये दिसत नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात भाषाभिमान नव्हता. त्यांचा भाषाभिमान संयत आणि तर्काधिष्ठित होता. शिक्षण, समाज सुधारणा आणि लोकमत निर्मिती या सर्व क्षेत्रात त्यांनी मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित केलं. सुधारणा जनमानसात पोहोचवायच्या असतील तर त्या लोकांच्या भाषेत मांडल्या पाहिजेत,
हा त्यांचा आग्रह होता. ही भूमिका भाषेविषयीचा आत्मीय आदर दाखवते. रानडे यांचा भाषाभिमान हा सांस्कृतिक ओळखीशी जोडलेला आहे. राईज ऑफ द मराठा पॉवरमध्ये मराठी भाषेने मराठी सामर्थ्याला एकसूत्रता दिली असं ते स्वतः सूचित करतात. मात्र त्यांचा भाषाभिमान हा भावनिक आवेशात वाहणारा नव्हता. तो विवेकाच्या मर्यादेत राहिलेला होता. त्यांनी भारतीय भाषांच्या जोपासनेचा पुरस्कार केला, परंतु त्याला आधुनिकतेच्या विरोधात उभं केलं नाही. इंग्रजी आणि भारतीय भाषा या दोन्हींचं संतुलित सहअस्तित्व त्यांनी मान्य केलं. विवेकनिष्ठ भाषाभिमानी अशा अर्थानं वापरलेली जी संज्ञा आहे ती अधिक योग्य ठरेल. त्यांचा भाषाभिमान संघर्षप्रधान नव्हता. तो राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भाषेच्या स्थानाची जाणीव करून देणारा होता. म्हणून भाषाभिमानी रानडे ही संज्ञा प्रथमदर्शनी विसंगत वाटू शकते, कारण बहुतेक सर्व लेखन इंग्रजीतच आहे. परंतु त्यांच्या विचार पद्धतीचा, त्यांच्या सार्वजनिक कृतीचा आणि भाषिक निवडीचा जर सखोल विचार केला तर भाषाभिमानाचं एक सूक्ष्म, संतुलित आणि विवेकनिष्ठ स्वरूप आपल्यासमोर उभं राहतं. 125 वर्षांनंतरही रानडे भाषेच्या संदर्भात का आठवतात? हा प्रश्न केवळ स्मरणाचा नाही, आपल्या आजच्या भाषिक वास्तवाचे आरसा आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महादेव गोविंद रानडे यांनी जो भाषा विचार मांडलाय तो केवळ त्या काळापुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या विचारात एक विलक्षण दूरदृष्टी होती. भाषा केवळ संवादाचं साधन नाही, तर ज्ञानप्राप्तीची, संस्कृतीची आणि समाज परिवर्तनाची मुख्य कडी आहे. म्हणून 125 वर्षांनंतरही त्यांचा विचार आजच्या संदर्भात तितकाच ताजा आणि लागू आहे. पहिलं कारण म्हणजे काय, तर आजही मातृभाषा आणि इंग्रजी यांच्यामध्ये असणारा ताण. आजच्या शिक्षण व्यवस्थेत इंग्रजीचं वर्चस्व हे अधिकच वाढलेलं आहे. ग्लोबल होण्याच्या ध्यासात अनेकदा मातृभाषेकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. आज डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध असली तरी ती सर्वांना समजेल अशा भाषेत आहे का, हा प्रश्न अजूनही तितकाच जिवंत आहे. दुसरं कारण म्हणजे शिक्षणाचं लोकशाहीकरण. रानडे यांनी भाषा आणि शिक्षण यांचा संबंध केवळ शैक्षणिक ठेवला नाही, तर सामाजिक न्यायाशी जोडला. मातृभाषेतून शिक्षण मिळालं तर समाजातील सर्व स्तरांपर्यंत ज्ञान पोहोचू शकतं, ही त्यांची भूमिका होती. आज समावेशक शिक्षण म्हणजे ज्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ही जी आधुनिक संकल्पना म्हणून मांडली जाते, त्याचं जे बीज आहे ते रानड्यांच्या विचारात आधीच आढळतं. आणि तिसरं कारण जाणवतं ते म्हणजे भाषा, ओळख, आयडेंटिटी. आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्थानिक भाषा आणि संस्कृतीवरती दबाव वाढतो आहे. अशा वेळी रानड्यांनी मांडलेला भाषाभिमान हा संकुचित राष्ट्रवाद नाही, आत्मसन्मानाचा आणि बौद्धिक स्वातंत्र्याचा तो प्रश्न होता. त्यांनी स्पष्टच केले की आपल्या भाषेत विचार करणारा समाजच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकतो. आणि चौथं एक कारण जाणवतं ते म्हणजे ज्ञाननिर्मितीची दिशा. आजही उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजीतील संदर्भ ग्रंथांवर अवलंबून राहावं लागतं. भारतीय भाषांमध्ये संशोधन, लेखन आणि दर्जेदार साहित्य निर्मिती अजूनही अपेक्षित प्रमाणात होत नाही. रानड्यांनी याच मुद्द्यावर भर देत पाठ्यपुस्तक निर्मिती, भाषांतर आणि शब्दसंपत्तीच्या विकासाची गरज ही अधोरेखित केली होती. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आज अधिक तीव्रतेने जाणवते. आणखी एक सूक्ष्म पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाषा आणि विचार प्रक्रिया. मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही क्षेत्रात आज हे मान्य केलं जातं की व्यक्तीची विचार करण्याची क्षमता तिच्या मातृभाषेशी घट्ट जोडलेली असते. रानड्यांनी हे तत्त्व त्या काळात ओळखलं होतं आणि म्हणून ते म्हणायचे की परकीय भाषेतून शिक्षण घेताना विद्यार्थी विचार करण्याऐवजी भाषांतर करण्यामध्ये अडकतो. शेवटी रानड्यांची आठवण ही केवळ इतिहासातली व्यक्ती म्हणून नाही, तर एक जिवंत विचार प्रवाह म्हणून होते. त्यांनी भाषेचा प्रश्न केवळ भावनिकतेनं मांडला नाही, तर तर्क,
अभ्यास आणि सामाजिक जबाबदारी यांच्या आधारावर मांडला. आणि म्हणून 125 वर्षांनंतरही आपण जेव्हा भाषेच्या प्रश्नाकडे पाहतो तेव्हा रानडे आपल्याला केवळ आठवत नाहीत, ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आजच्या काळात जेव्हा आपण डिजिटल इंडिया, ग्लोबल एज्युकेशन यासारख्या संकल्पना मांडतो तेव्हा रानड्यांचा आवाज पुन्हा ऐकू येतो की भाषा बदलली, साधनं बदलली, पण ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मूलभूत प्रश्न अजूनही तोच आहे. आणि कदाचित म्हणूनच 125 वर्षांनंतरही रानडे विस्मरणात जात नाही. ते प्रत्येक नव्या भाषिक प्रश्नात पुन्हा नव्यानं उभे राहतात. हे अधोरेखित होतं. विद्यापीठामध्ये मराठीला स्थान, ग्रंथरचनेचा आढावा आणि सूची, ग्रंथकार संमेलन हे तर त्यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहेच. 19व्या शतकात शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इंग्रजी भाषा स्थिरावत असताना भारतीय भाषांची स्थिती केवळ दुय्यम नव्हे तर उपेक्षित होती. थॉमस मॅकले याच्या शिक्षण धोरणानंतर इंग्रजीला ज्ञानाची भाषा आणि सत्तेचा प्रमुख मार्ग म्हणून प्रतिष्ठा मिळाली. परिणामी स्थानिक भाषांमध्ये ज्ञाननिर्मिती, अध्यापन, संशोधन यांची परंपरा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला. आणि या पार्श्वभूमीवर रानडे यांनी अत्यंत दूरदर्शी भूमिका घेतलेली दिसते. रानड्यांचा मूलभूत आग्रह असा होता की परिवर्तन घडवण्यासाठी ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यकच आहे, परंतु इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांपुढे भाषेची अडचण उभी राहत होती. त्यामुळे ज्ञानाचा आशय समजण्याऐवजी भाषा समजून घेण्यातच त्यांची ऊर्जा खर्च होत होती. रानड्यांनी याच मुद्द्यावर प्रकाश टाकत स्पष्ट केलं की ज्ञान जर खऱ्या अर्थाने लोकशाही व्हायचं असेल तर ते मातृभाषेतून दिलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी रानड्यांनी एशियाटिक सोसायटीमध्ये भाषाविषयक 5 महत्त्वपूर्ण लेख सादर केलेले आहेत. अर्थात हे लेख इंग्रजीतच आहेत, तरी त्याचा आशय भारतीय भाषांच्या उन्नतीसाठी होता. त्यांनी तर्कशुद्ध आणि ऐतिहासिक आधार देत सिद्ध केलं की कोणतीही भाषा ही ज्ञानवहनासाठी अपुरी नसते, उलट योग्य प्रयत्न आणि शब्दसंपत्तीच्या विकासातून ती अधिक सक्षम होऊ शकते. त्यांनी मराठी भाषेच्या अभिव्यक्ती क्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला आणि तिच्या माध्यमातून उच्च शिक्षण देण्याची कल्पना पुढे आणली. याच प्रयत्नांचा परिपाक काय झाला तर मुंबई विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये मराठीचा अभ्यासक्रमात समावेश होण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही केवळ भाषेची मान्यता नव्हती तर भारतीय ज्ञानपरंपरेला मिळालेली ती प्रतिष्ठाही होती. रानड्यांनी सुमारे 40 वर्ष सातत्याने या विषयावर प्रयत्न केले. वादविवाद, लेखन, संस्थात्मक हस्तक्षेप, बौद्धिक नेतृत्व या सगळ्या माध्यमातून त्यांनी मराठीसाठी जागा निर्माण केली. रानड्यांच्या विचारांचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी भाषाभिमान हा भावनिक मुद्दा न ठेवता शैक्षणिक पातळीवरती तो मांडला, म्हणजे बौद्धिक पातळीवर मांडला. आणि म्हणून विद्यापीठासारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये मराठीला स्थान मिळणं म्हणजे केवळ विषयाची भर नाही तर संपूर्ण समाजाच्या बौद्धिक सक्षमीकरणाची ती एक दिशा होती. याच संदर्भात रानड्यांनी अभ्यासक्रम निर्मिती, पाठ्यपुस्तक लेखन, भाषांतर यावरही भर दिला. त्यांनी सूचित केलं की केवळ भाषेचा समावेश करून चालणार नाही तर त्या भाषेत दर्जेदार ज्ञानसाहित्य उपलब्ध करणं हे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शब्दसंपत्ती, संदर्भ ग्रंथ आणि शैक्षणिक लेखन यांची उभारणी करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे मराठीला विद्यापीठीय स्तरावर स्थान मिळवून देण्याची प्रक्रिया नुसती सुरू झाली नाही तर ती दृढ आणि स्थिर झालेली आहे. एकंदरीत रानड्यांचं कार्य हे केवळ एका भाषेसाठी केलेलं आंदोलन नाही, ते भारतीय समाजाला ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचा एक व्यापक प्रयत्न होता. मराठीला विद्यापीठात स्थान मिळवून देताना त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं ते आजही शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी तितकंच उपयुक्त
आणि मार्गदर्शक असं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठीला विद्यापीठीय अभ्यासक्रमात स्थान मिळवून देण्याची प्रक्रिया बळकट झाली हे भारतीयांना विसरता येणार नाही. त्यांनी मराठीला केवळ व्यवहार भाषा न मानता ज्ञानभाषा म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा मार्ग 19व्या शतकात प्रशस्त केला. ही भूमिका पुढील भाषिक चळवळींसाठी दिशादर्शक ठरली. रानड्यांचे निबंध ही एक विचारांची श्रेष्ठ परंपरा आहे. रानड्यांचे 5ही महत्त्वाचे निबंध म्हणजे त्यांच्या वैचारिक व्यक्तिमत्वाचे द्योतक आहेत. भारतीय भाषांची स्थिती आणि इंग्रजी शिक्षणाचा परिणाम या लेखात रानड्यांनी मॅकॉलेच्या धोरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती विशद केली. इंग्रजीमुळे ज्ञानप्रवाह एका मर्यादित वर्गात अडकतो आहे आणि भारतीय भाषांची उपेक्षा होत आहे, हा त्यांचा ठाम मुद्दा होता. विद्यापीठीय अभ्यासक्रमात भारतीय भाषांचे स्थान या लेखात त्यांनी मुंबई विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये मराठीसारख्या भाषांना मान्यता मिळण्याची आवश्यकता अगदी कसोशीनं मांडली. उच्च शिक्षणात भारतीय भाषांचा समावेश हा केवळ भाषिक नाही तर सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. रानड्यांनी दर्जेदार भाषांतर, योग्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि समृद्ध शब्दसंपत्ती या त्रिसूत्रीवरती भर दिला. भाषेच्या माध्यमातून समाजाची ओळख, मूल्यव्यवस्था आणि विचार प्रक्रिया घडते असं त्यांचं ठाम मत होतं. ऑन द व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस ऑफ इंडिया, द इम्पॉर्टन्स ऑफ व्हर्नॅक्युलर्स इन एज्युकेशन, the place of Indian languages in university education, on translation and the growth of knowledge in Indian languages, language, society and national progress असा त्यांचा विचार होता. आणि त्याचबरोबर ग्रंथरचनेचा आढावा आणि सूची जो संशोधनाचा सर्वश्रेष्ठ पाया तो त्यांनी घातलेला. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात ग्रंथरचनेचा आढावा घेऊन सूची तयार करण्याचं कार्य रानड्यांनी प्रथम पद्धतशीर रीतीनं केलं. आणि हे कार्य केवळ संकलन नव्हतं तर ते ज्ञानव्यवस्थेची मांडणी करण्याचाच तो प्रयत्न होता. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात ग्रंथनिर्मिती झाली, परंतु त्या निर्मितीचा पद्धतशीर आढावा घेण्याची आणि तिची शास्त्रीय सूची, बिब्लिओग्राफी ज्याला असं म्हणतात, तयार करण्याची जाणीव फार उशिरा निर्माण झाली. आणि या जाणीवेचं पहिलं सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण रूप आपल्याला रानडे यांच्या कार्यामध्ये दिसतं. आणि म्हणूनच मराठीतील ग्रंथसूची निर्मितीचा पाया रानड्यांनी घातला असं ठामपणे म्हणता येतं. रानड्यांनी ग्रंथरचनेकडे साहित्य निर्मिती म्हणून पाहिलेलं नाही हे लक्षात घ्यायचं. त्यांनी तिला ज्ञानव्यवस्थेचा आराखडा मानलेला आहे. कोणत्या विषयावर किती आणि कसं लेखन झालं आहे, कोणते ग्रंथ उपलब्ध आहेत, त्याची गुणवत्ता काय आहे, पुढील संशोधनासाठी कोणती उणीव भरून काढावी लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारी गोष्ट म्हणजे ग्रंथसूची. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम उपलब्ध वाङ्मयाचा सुसंगत आढावा घेण्यावरती भर दिला. 19व्या शतकात छापखान्यांच्या प्रसारामुळे मराठीमध्ये विविध प्रकारचं साहित्य निर्माण होत होतं. धार्मिक ग्रंथ, भाषांतरित साहित्य, शैक्षणिक पुस्तकं, निबंध, वृत्तपत्रे इत्यादी. मात्र या सर्व साहित्याची नोंद कशी होती तर ती अगदी विखुरलेल्या स्वरूपात होती. आणि विखुरलेल्या ज्ञानसंपत्तीला एकत्र आणून शिस्तबद्ध रूप देणं ही गरज रानड्यांनी ओळखली. त्यांनी स्पष्टपणे मांडलं की कोणत्याही भाषेच्या प्रगतीसाठी ग्रंथांची संख्या पुरेशी नसते, त्याचा सुसूत्र विन्यास म्हणजे सिस्टमॅटिक अरेंजमेंट आणि संदर्भ सुलभता म्हणजे ॲक्सेसिबिलिटी तितकीच महत्त्वाची असते. रानड्यांच्या दृष्टीने ग्रंथसूची तयार करणं म्हणजे केवळ नाव आणि लेखकांची यादी करणं नव्हतं. त्यांनी त्यामध्ये काय केलंय तर विषयवार वर्गीकरण, कालानुक्रम आणि उपयोगिता या निकषांचा विचार केलाय. उदाहरणार्थ इतिहास, विज्ञान, धर्म, शिक्षण, भाषा अशा विविध विषयांनुसार ग्रंथांचं वर्गीकरण केल्यावर अभ्यासकाला आवश्यक माहिती सहज मिळू शकते. आणि ही दृष्टी त्या काळासाठी अत्यंत आधुनिक आणि संशोधनाभिमुख होती. साहित्यिक गुणवत्तेसाठी प्रमाण म्हणून
60 प्रमाणित पुस्तकं निवडण्यात आली होती तेव्हा. काहींचा तर उल्लेख नक्कीच करता येईल त्याच्यामध्ये. जे वेगवेगळे विभाग होते त्यामध्ये मला वाटतं काव्यामध्ये रघुनाथ पंडितांचं नलोपाख्यान, श्रीधरांचं रामविजय, हरिविजय, मुक्तेश्वरांचं महाभारत, मोरोपंतांचं केकावली महाभारत, वामनांचं यथार्थ दीपिका, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचं भागवत, ज्ञानदेवांचा अमृतानुभव, रामजोशींचं लावण्य, रामदासांचं दासबोध, मनाचे श्लोक, तुकोबांचं अभंग गाथा. तर न्यायमूर्ती रानडे यांची स्वतःची देशी प्रकाशन सूचीमधील मराठी भागांबद्दलची जी टिप्पणी आहे ती फार महत्त्वाची आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. सर्वंकष दृष्टीनं पाहिलं तर इथं मांडलेलं चित्र अजिबात समाधानकारक नाही आहे, खरं आहे असं त्यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणतात, मराठी भाषेने प्रगतीचा जो टप्पा सध्या गाठला आहे त्यात पूर्णत्वास गेलेलं गतकालीन यश नसून भविष्यासाठीची आश्वासकताही दिसते आहे आणि या दृष्टीनं त्याचं कौतुक व्हायला हवं. 40 वर्षांच्या तुटपुंजा कालावधीचा विचार केला तर आपल्याला एवढ्याशा काळात झालेल्या कामाचं प्रमाण पाहून आश्चर्य वाटतं. विशेषतः या इलाक्यातील भगिनी भाषांचं तुलनात्मक दारिद्र्य लक्षात घेता मराठीतील काम हे लक्षणीय ठरतं असं रानडे म्हणतात. पुढे म्हणतात की मराठीनं आत्तापर्यंत साधलेल्या प्रगतीचं अवाजवी अवमूल्यन केल्याचा आरोप माझ्यावर लावला जाणार नाही अशी मला आशा आहे. परंतु परक्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सध्याच्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशाने अंधश्रद्धाळू किंवा बालिश वाटेल यात काही शंका नाही. ही निंदा पुसून काढण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु वर्तमान काळ अनेक अर्थाने आश्वासक आहे आणि लवकरच मराठी आधुनिक भारतातील प्रगत भाषांमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावेल अशी स्पष्ट शक्यता दिसते आहे. याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला, तो म्हणजे ग्रंथसूची ही संशोधनाची सुरुवात आहे, शेवट नाही. एखाद्या विषयावर आधी काय झालं आहे हे समजल्याशिवाय नवीन संशोधनाची दिशा कशी ठरू शकेल. त्यामुळे ग्रंथसूची ही अभ्यासकासाठी मार्गदर्शक रोडमॅप नकाशा ठरते. रानड्यांनी या विचाराला संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला. एशियाटिक सोसायटीसारख्या व्यासपीठांवर त्यांनी या विषयावरती चर्चा घडवून आणलेली आहे, ती जाणीवपूर्वक घडवली आणि रानड्यांच्या या उपक्रमाचा दीर्घकालीन परिणाम अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. पुढील काळामध्ये मराठीमध्ये ग्रंथसूची तयार करण्याची एक परंपरा त्याच्यामुळे विकसित झाली. विविध विषयावरचे संदर्भ ग्रंथ, सूचीपत्र, ग्रंथसंचिका तयार होऊ लागल्या. संशोधनाची पद्धत अधिक शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक झालेली दिसेल. त्यामुळे मराठी वाङ्मयाचा अभ्यास केवळ वाचनापुरता मर्यादित न राहता तो संशोधनात्मक आणि विश्लेषणात्मक बनला. या सर्व प्रक्रियेत रानड्यांचं योगदान हे केवळ प्रारंभिक नव्हतं, तर ते दिशादर्शक आहे. त्यांनी काय दाखवून दिलंय की भाषा विकसित करायची असेल तर तिच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास आणि नोंद ठेवणं आवश्यक असतं. ग्रंथरचनेचा आढावा आणि सूची ही केवळ तांत्रिक बाब नाही, तर ती ज्ञानसंस्कृतीची मूलभूत गरज आहे. एकंदरीतच रानड्यांनी उभारलेला हा ग्रंथसूचीचा पाया म्हणजे मराठी संशोधन परंपरेचा कणा मानावा लागतो. आजही कोणत्याही गंभीर अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर प्रथम आपण ग्रंथसूची पाहतो. हीच रानड्यांच्या दूरदृष्टीची खरी पावती आहे. ग्रंथांची नोंद, त्यांची वर्गवारी आणि संदर्भाची जुळवाजुळव या सर्वांमुळे काय होतं तर अभ्यासकांना एक दिशादर्शक चौकट प्राप्त झाली. आज आपण ज्या संदर्भसूची किंवा ग्रंथसूची या संकल्पना किती सहज वापरतोय त्यामागे रानड्यांनी घातलेला पाया स्पष्ट दिसतो. नंतर ग्रंथकार संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष. ही बाब त्यांच्या साहित्यिक आणि वैचारिक नेतृत्वाची साक्ष देते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम राहिला नाही, तर ते एक बौद्धिक व्यासपीठ बनलं. या संमेलनातून लेखक, विचारवंत आणि समाज यांच्यातील संवाद अधिक सशक्त झाला.
रानड्यांनी लेखकांना केवळ सर्जनशीलतेपुरतं मर्यादित न ठेवता त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिलेली दिसते. आणि महत्त्वाचं त्यांनी काय घेतलं तर ग्रंथकार संमेलन, विचारांचा सार्वजनिक अवकाश. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी वाङ्मय झपाट्यानं वाढत होतं, पण त्या वाढीला दिशा, संवाद आणि शास्त्रीय अधिष्ठान देणारं व्यासपीठ हे मात्र कमी पडत होतं. अशा वेळी महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथकार संमेलन या संकल्पनेला बौद्धिक अर्थ दिलेला दिसतो. हे केवळ लेखकांचे मेळावे नसून विचारांची देवाणघेवाण, निकषांची उभारणी आणि वाङ्मयीन धोरण निर्मिती यांचं केंद्र असावं अशी त्यांची एक भूमिका होती. ग्रंथकार संमेलनाची कल्पना त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक चळवळींशी जोडलेली होती. मुद्रण युगामुळे काय झालं, पुस्तकं, निबंध, भाषांतर, नियतकालिके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होऊ लागली. परंतु या सगळ्या निर्मितीचा आढावा, परस्पर संवाद आणि मूल्यमापन यांची एक सुसंगत अशी परंपरा नव्हती. रानड्यांनी हे उणे दुणं ओळखून ग्रंथकारांना एकत्र आणण्याचा आग्रह धरला. त्यांच्या मते भाषा विकसित व्हायची असेल ना तर तिच्या लेखकांना एकमेकांशी अगोदर बोलतं केलं पाहिजे. विचार, त्यांची पद्धती, त्यांची शैली, त्यांचा विषय या सर्वांवर या संमेलनामध्ये रानड्यांनी 3-4 मूलभूत मुद्दे सातत्यानं मांडले. वाङ्मयाचा दर्जाही महत्त्वाचा, भाषांतर आणि ज्ञानप्रसार, ग्रंथसूची आणि तिचा आढावा, परंपरा. म्हणजे संमेलन हे केवळ वाचन प्रस्तुतीपुरतं न राहता वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचा आढावा, रिव्ह्यू आणि सूची, बिब्लिओग्राफी सादर करण्याचं एक व्यासपीठ असावं आणि त्यामुळे संशोधनाला दिशा मिळेल, अभ्यासकांना संदर्भ साखळी उभी राहील. हा त्यांच्या विचारांचा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू दिसतो. आणि चौथं, विद्यापीठ आणि वाङ्मय याची त्यांनी सांगड घातली. मुंबई विद्यापीठासारख्या संस्थांशी वाङ्मयीन चळवळींचा संवाद वाढला पाहिजे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं, संशोधन यांच्यामध्ये मराठीचा समावेश होण्यासाठी ग्रंथकार संमेलनाने पुढाकार घ्यावा असं त्यांनी सुचवलेलं आहे. रानड्यांच्या प्रभावामुळे ग्रंथकार संमेलनांना एक धोरणात्मक स्वरूप मिळालं आणि पुढे या परंपरेतूनच अधिक व्यापक आणि संघटित स्वरूपाची वाङ्मयीन अधिवेशनं उभी राहिली. लेखक, अभ्यासक, संपादक, प्रकाशक यांच्यात एक संवादाची साखळी जी आज तयार झालेली दिसते त्याचं कारण ते संमेलन म्हणजे केवळ सन्मान, पुरस्कार नाही, तर समालोचन, दिशानिर्देश आणि सामूहिक जबाबदारी आणि ही जाणीव त्याच्यामुळे पक्की झाली. महत्त्वाचं म्हणजे रानड्यांनी या संकल्पनेला भावनिक नाही तर बौद्धिक आणि संस्थात्मक अधिष्ठान दिलं आणि त्यांच्यासाठी ग्रंथकार संमेलन म्हणजे भाषेच्या प्रगतीची कार्यशाळाच होय, जिथे कल्पना तपासल्या जातात, निकष घडतात आणि पुढील वाटचालीचा आराखडा ठरतो. आजही जेव्हा आपण साहित्य संमेलनांकडे पाहतो ना तेव्हा त्यामागे रानड्यांनी घातलेली ही पायाभूत जी दृष्टी आहे ती महत्त्वाची आणि तीच असायला हवी. संवादातून परिपक्वता, आढाव्यातून दिशा आणि सामूहिकतेतून वाङ्मयाचा विकास हे सूत्र त्यांनी घालून दिलेलं आहे. एक दिनशा एडलजी वाच्छा यांचा जाता जाता उल्लेख करते की त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये नेमकेपणाने त्यांनी काय म्हटले माहिती, हजारो वर्षांच्या निद्रेतून भारत आता जागा होत असल्याचं रानड्यां इतक्या अचूकपणे इतर कोणाच्या लक्षात आले नसावे. ब्रिटिशांच्या प्रतिभेद्वारे आपल्या देशाच्या पुनरुत्थानामध्ये कोणती गोष्ट साध्य करता येईल हे रानड्यांना इतिहासाच्या विशाल ज्ञानामुळे आणि राजकीय अनुभवामुळे लक्षात आले होते. आपल्या देशाच्या नैतिक आणि भौतिक प्रगतीसाठी ब्रिटिशांची प्रतिभा कोणत्या शक्यता खुल्या करेल याचे आकलन त्यांना झालं होतं आणि त्याचे मूल्य त्यांना जाणवले होते. त्या समजुतीद्वारे त्यांनी शांतता गाई गुरुची शुभ्र वस्त्र परिधान केली आणि अत्यंत सक्षमपणे परिश्रमपूर्वक त्यांची कमी प्रबुद्ध असलेल्या देशवासियांना पुनरुत्थानाच्या महाकाय कार्याची जाणीव करून द्यायचा रानड्यांनी प्रयत्न केला. हे वाच्छा यांचं जे विवेचन आहे ना, न्यायमूर्ती रानडे यांच्या अवघ्या कार्यकर्तृत्वामागील एक व्यापक प्रेरणांकडे अचूक निर्देश करणार आहे. 16 जानेवारी 1901 रोजी मुंबई इथे रानड्यांची प्राणज्योत मालवली
आणि त्या रात्रीसुद्धा त्यांनी अ हिस्ट्री ऑफ आवर ओन टाइम्स हे जस्टिन मॅकर्थी यांचं पुस्तक वाचायला घेतलेलं होतं. आणि म्हणूनच आजच्या काळात त्यांच्या कार्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की भाषा जर टिकवायची असेल तर तिच्यावर प्रेम करण्याइतकंच तिच्यासाठी काम करणं आवश्यक आहे. महादेव गोविंद रानडे हे त्या कृतिशील अभिमानाचे अजरामर प्रतीक आहेत. मनापासून धन्यवाद.